तर आपण ही दृश्य पाहतोय पुण्यातली ही दृश्य आहेत आपण पाहतोय पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। पोलीस भरतीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। हातामध्ये फलक घेऊन हे सर्व तिथले उमेदवार निषेध नोंदवत आहेत। पोलीस भरती विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। आश्वासन पाळा असं या फलकावर लिहिलेलं आहे। संधी मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशा भावना या आंदोलकांनी आपल्या फलकावर लिहिलेल्या पाहायला मिळत आहेत। तर पुण्यामध्ये पोलीस भरतीला या सर्व उमेदवारांनी विरोध केलेला आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पोलीस भरतीला या विद्यार्थ्यांनी विरोध केलेला आहे। हातामध्ये मोठमोठे फलक त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आश्वासन पाळा, संधी मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय। मार्चमध्ये एक जो जीआर काढला होता तो बदलून आता या सगळ्या विद्यार्थ्यांची जी संधी आहे त्याला एक मुदतवाढ व्हावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। काय नेमकं आत्ताची मागणी? सर, वयवाढी संदर्भातली मागणी आमची विद्यार्थ्यांना एक विशेष संधी मिळायला पाहिजे। कोणत्याही विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांमुळे ही 2024, 22, 23 भरती निघाली त्याच विद्यार्थ्यांना संधी मिळाली। ज्यांच्यामुळे ज्यांच्या संघर्षाने भरती निघाली त्यांनाच ही भरतीला संधी नाही, हे पूर्णपणे विरोधाभास आहे। आज 1 वर्ष 6 महिने ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून ही 22-23 ची भरती काढली आणि याच विद्यार्थ्यांना तुम्ही वंचित का राहता ठेवता, यांनाच फॉर्म तुम्ही का नाही भरू देत? या विद्यार्थ्यांमुळे तुम्ही आज भरती काढलेली आहे। या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये जर तुम्ही बोलताय की तुम्ही गोरगरिबांचं सरकार आहे, तर या गोरगरिबांच्या मुलांना तुम्ही संधी का नाही देत? तुम्ही यांना फॉर्म भरण्यासाठी का देत नाही? जर ह्याच्यामध्ये कोणी अधिकारी सांगत असतील, ह्याच्यात कोणाचा अधिकाऱ्यांचा हात असेल, राजकीय पक्षाचा हात असेल, तर या गोरगरीब मुलांचं नुकसान का करता? पण तुम्ही कुठल्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला होतात का? याबाबत बोलणी झाली? अख्ख्या आम्ही महाराष्ट्रातील 288 आमदारांपर्यंत पोहोचलेलो आहे। प्रत्येक आमदाराला निवेदन दिलेलं आहे की आम्हाला ही संधी द्या, कारण 23ची संधी होती ही भरती, पण यांनी काढलंय पण आहे। सरकार स्वतः गृहमंत्री साहेब बोलले की ही भरती आम्ही वयवाढ विद्यार्थ्यांसाठी काढतोय आणि आज त्या वयवाढ विद्यार्थ्यांनाच अन्याय करताय। काय नेमकी अडचण येते? आम्हाला गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान केलं जाणार नाही। आम्ही एवढं निवेदन देतोय आमदार खासदारांना, तर आमच्याकडे कोणत्याही जातीने लक्ष दिलं जात नाही। तो कृपया करून आमच्याकडे लक्ष देण्यात यावं आणि आमचा विचार करण्यात यावा। काय भूमिका, काय नेमकी काय मागणी? आमची भूमिका एकच आहे की आम्हाला आवेदन द्या, परिपत्रक काढा, तरच आम्ही या रस्त्यावरून साईडला जाऊ, अन्यथा हटणार नाही। तो विद्यार्थ्यांचा आरोप आहे की शासनाने आम्हाला जे कमिटमेंट दिली होती, जे आश्वासन दिलं होतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि वय वाढ जे आहे ते पोलीस भरतीत आम्हाला मिळालंच पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नाही। कॅमेरामन सुमित भोसले, अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात परीक्षार्थी आक्रमक झालेले आहेत। आंदोलन केलं जाते, जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्यापासून सुरू होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी निलेश लंके यांनी केलेली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह गृहमंत्री फडणवीसांना सुद्धा पत्र पाठवलंय। पावसामुळे पोलीस भरतीच्या उमेदवारांना अडचणी येऊ शकतात असं निलेश लंके यांचं म्हणणं आहे। तसंच पावसामुळे उमेदवारांचा सराव सुद्धा झालेला नाहीये, त्यामुळे ही भरती पुढे ढकलण्याची मागणी निलेश लंके यांनी केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, निलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पत्र पाठवलंय। पावसाचं वातावरण आहे, पाऊस झाला सगळीकडे आणि आता भरती घेणं योग्य नाही। मी मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना काल पत्र दिलं, तसं पत्र पण दिलंय। आता पण आपल्याद्वारे पण त्यांना विनंती करतो की आता पोलीस भरती पुढे ढकलली पाहिजे, जरा पानकाळ्यात तरी ढकलली पाहिजे। आता सगळीकडे पाऊस, चिखल, मुलांना प्रॅक्टिस पण करता येणार। त्यातली आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात परीक्षार्थी आक्रमक झालेले आहेत। सरकारनं गृहमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा अशी त्यांनी आक्रमकपणे भूमिका आपली मांडलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 17,471 पदांसाठी 17,76,000 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। डॉक्टर्स आणि इंजिनियर्सचं शिक्षण घेतलेले उमेदवार सुद्धा आहेत। अर्जांमध्ये उच्च शिक्षितांचं प्रमाण हे 40% जास्त आहे। यामध्ये कुणाची चूक असं ट्विट
रोहित पवार यांनी केलेला आहे. तर आपण पाहतोय रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत याला वाचा फोडलेली आहे. 17,471 पदं आहेत आणि त्यासाठी 17,76,000 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. बरं, ज्यांनी उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यामध्ये डॉक्टर्स आणि इंजिनियर्स यांचे शिक्षण घेतलेले सुद्धा उमेदवार आहेत. या अर्जांमध्ये उच्च शिक्षितांचं प्रमाण हे 40% जास्त आहे. यामध्ये नेमकी चूक कोणाची असा सवाल रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय. त्या गोष्ट